अक्राणी एक्सप्रेस न्यूज विशेष रिपोर्टर नंदुरबार मोलगी। नमस्कार, आपण पाहत आहात अक्राणी एक्सप्रेस न्यूज। सातपुड्याच्या कुशीतून अचूक बातमी थेट तुमच्यापर्यंत। आजची मोठी बातमी नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी येथून। नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी येथील महावितरणच्या विद्युत पुरवठा सबस्टेशनमध्ये गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत। या सबस्टेशनमधून परिसरातील अनेक गावांना वीजपुरवठा केला जातो, मात्र गेल्या काही महिन्यांपासून येथे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत। स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असता धक्कादायक बाब समोर आली आहे। सबस्टेशन परिसरात पाणी पुरवठ्यासाठी बोरवेल खोदण्यात आली आहे, परंतु त्यामध्ये मोटार बसविण्यात आलेली नाही। त्यामुळे नळ व्यवस्था निष्क्रिय अवस्थेत असून धूळ खात पडलेली दिसून आली। यामुळे सबस्टेशनमध्ये आवश्यक थंडावा आणि देखभाल न मिळाल्याने विद्युत रिले वारंवार खराब होत आहेत। परिणामी विद्युत यंत्रणांवर अतिरिक्त लोड येऊन संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे। पुढील धोका, यासोबतच अनेक ठिकाणी मुख्य वीजपुरवठा पोल जीर्ण अवस्थेत आहेत। विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे पोल कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो। या गंभीर परिस्थितीबाबत स्थानिक नेते माननीय श्री साऱ्यादादा पाडवी तसेच बिरसा फायटर्स संघटनेचे अक्कलकुवा तालुका अध्यक्ष श्री दिनेश वसावे यांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे। त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर पुढील 7 ते 8 दिवसांत प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल। नागरिकांची मागणी, स्थानिक नागरिकांनी देखील खालील मागण्या केल्या आहेत। सबस्टेशनमध्ये तात्काळ मोटार बसवून पाणी पुरवठा सुरू करावा, खराब झालेले रिले व यंत्रणा दुरुस्त कराव्या, जीर्ण वीज पोल तातडीने बदलण्यात यावेत, नियमित देखभाल व निरीक्षण व्यवस्था सुरू करावी। एकीकडे वाढती वीज गरज आणि दुसरीकडे अपुरी देखभाल यामुळे मोलगी परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत। प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे। ही होती मोलगी येथील महत्त्वाची बातमी। सातपुड्याच्या ज्वलंत प्रश्नासाठी लढणारे प्राध्यापक साऱ्यादादा पाडवी हे आपल्यासोबत आहे। सातपुड्यात विद्युत पुरवठा नेहमीच खंडित होत असतो, त्या संदर्भात आज त्यांनी प्रत्यक्ष मोलगीच्या सबस्टेशनला प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणी असलेले अडीअडचणी जाणून घेतल्यात। सर, काय नेमकं इथं आल्यानंतर काय अडचण दिसून आले आहेत आपल्याला? नमस्कार, सर्वप्रथम मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि धन्यवाद देखील करतो। आज मी आपल्या मोलगी येथील सबस्टेशन येथे मी आज भेट दिली असता नेहमी या ठिकाणी प्रश्न उद्भवतात की पाण्याची सुविधा नाही, काही नाही, तरीसुद्धा इकडे हे जे पाईपलाईन आहेत हे कोरडे पडून आहेत आणि पाण्याची सुविधा नसल्या कारणाने नेहमीच आम्हाला या ठिकाणी जे काही सबस्टेशन आहे त्या सबस्टेशनला त्रास होतोय, कर्मचाऱ्यांना त्रास होतोय। इथं लाईट नेहमी जाते, पाणी नसल्यामुळं ते रिले वगैरे हे त्या गोष्टी ते खराब होऊन जातात। मग कर्मचाऱ्यांचा दोष नाही, परंतु हे जे प्रशासन आहे प्रशासनाने यात इथं खडबडून जागा झालं पाहिजे आणि प्रशासनाने इथं नितांत लक्ष दिलं पाहिजे। आणि मी तर सदर मीडियाच्या माध्यमातून एवढीच मागणी करेन की जे सबस्टेशन येथे जेवढी पण पूर्तता असतील, जी काही मागणी असतील त्या कर्मचाऱ्यांना वरून वरिष्ठांनी जर मदत केली आणि इथं काही मागणी आहे ती जर त्यांनी मदत केली तर बरं होईल, एवढंच मी बोलू इच्छितो। ही होती मोलगी येथील महत्त्वाची बातमी। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा अक्राणी एक्सप्रेस न्यूज। मुख्य संपादक संजय पराडके।